दुश्मनी से बदला लिया जाता है पुरानी दुश्मनी से, सवाल किया जाता है ज्ञान के धन से। और क्या बात है शाहिद खानकर जी, आपने तो मेरे सवाल का जवाब दिया बड़े परेशानी से। मी असं म्हणे तर तू तसं म्हण, मी नाही म्हणत तसा, जे माझा मी तेच करा। हा मी काय खोटं बोलून राहिली, खरं बोलून राहिली ना? पुन्हा शाळेत म्हणतात तुझ्या प्रश्नाची तर तू ते काढून जाऊ, मग इथं तू येऊन काय ठेवले लोकांनी काय ठेवले तू अशी भारी तू या आमचं आम्ही द्यायचं, मग तुमचं तुम्ही द्यायचं, तर मग काय ना तुम्ही तुमचं करतो आम्ही माझं करेन। काय प्रश्न उत्तर विचारायला प्रश्न उत्तराचा विषय नाही विचारायचा, मग तू येऊन कशाला म्हणतात एकामेकाला प्रश्न उत्तर विचार, त्याच्यात निर्माण घेऊन होणार नाही, वादविवाद निर्माण होणार नाही, तर दुय्यम लोकांना आवडेल का आपली? नाही आवडणार। असं होते कशाचा अशा होत नाही। आणि म्हणून या ठिकाणी आमचे आयोजक अश्विन दादा हुके आणि त्यांची सगळी कमिटी यांनी आम्हाला इथे आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी आणि गावकऱ्यांसाठी 2 लाईनी बोलते आहे कि हमें है जिसने बुलाया मेहरबानी है उसी की, कि हमें है जिसने बुलाया मेहरबानी है उसी की, और करेंगे स्वागत है दिल से, ताली बजाएंगे उसी की। तो यहाँ मजमा जमाए पब्लिक का मजमा जमाए पब्लिक का अजी तमन्ना करेंगे उसी की, और ये हमसे रहेंगे नाराज तो हमारी शायरी किस काम की, ये हमसे रहेंगे नाराज तो हमारी शायरी किस काम की। आणि म्हणायचं आहे की ज्याने काम नाही केलं म्हणून त्याचं नाव आहे निकृष्ट, ज्याने काम नाही केलं म्हणून त्याचं नाव आहे निकृष्ट, त्याच्या अंगातून फुटे घाम त्याला म्हणावं कष्ट। इथे बसले सगळे बंधू भगिनी मित्र आणि इष्ट, इथे बसले सगळे बंधू भगिनी मित्र आणि इष्ट, तुम्हा सगळ्यांना नमस्कार माझा, तुम्हा सगळ्यांना नमस्कार माझा। जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, शाहीर साहेबांनी मला सुद्धा एक सुंदरसा प्रश्न विचारला माझे माय बाप हो। आता शाहीर साहेबांनी मला प्रश्न विचारला तर शाहीर साहेबांना मी असंच म्हणू का तुमचं हे असंच नाही आणि तुमचं ते तसंच नाहीये असं म्हणू का? अरे तुम्ही विचारले ना तुमचं खरं असं किंवा खोटं असं आम्हाला आमच्या परिचय जमेल ते देण्याचं आमचं कर्तव्य आहे शाहीर साहेब, ते देणं आमचं कर्तव्य आहे। जे आमच्या परिचय आहे समजला तर तुम्ही विचारले तुम्ही असं म्हणू का तुमचा प्रश्नच नाही आहे आम्हाला असं म्हणू, खोटा तुमचा प्रश्न असं म्हणू का? कारण तुम्ही जे सांगितलं की या जगात असं एक राज्य झालं 30 दिवसांनी त्याने 30 दिवसात 30 दिवस तो पदावर बसला आणि पदावर बसून त्याने घटना
गाव की पाहणाऱ्यांनाही मजा येईल आणि असं काही गाणं गाऊ की पाहणाऱ्यांनाही मजा येईल आणि ज्यात बनेल तुमच्या आणि माझी कीर्ती शाही आणि आपल्या वस्तादाचा झेंडा भोजपुरी तर्ज मी माझा गीतासाठी बोललेले करून घ्यावे हो बकवास करने आए हम ना करने आए हैं तार का बेटा कि ना बकवास करने आए हम ना करने आए हैं तार का बेटा तो भाई बहनों को खुशियों से कर देंगे माला हमें तजुर्बा और सुनने कॉन्फिडेंस पैसा है हमें तजुर्बा और सुनने कॉन्फिडेंस अगर गलत जाएगा तो पैसे कर देंगे वापस अरे ना ताकत से और ना पाखंड से ना ताकत से ना पाखंड से और ना भाला छुरी से ना ताकत से ना पाखंड से और ना भाला छुरी से हम दोनों लड़ेंगे तुमचं तर काम बोलवायला काम
असं आहे हा आणि लोकांना बाईच पाहिजे आता समोरच्या पुढच्या मध्ये बोलतो मला शाहीर साहेब बरोबर आहे ना लोकांना बाईच पाहिजे ना तर कोणी माणसाशिवाय बाईचं भागत नाही ना बाईशिवाय भागत नाही का पण नाही समाजाला बाईच पाहिजे हा तर बाबा पाहिजे का पाहिजे बाईच्या माणसाच्या जोडीने बाईच शोभा ती चांगली आणि माणसाच्या जोडीने बाई ना बाईच्या जोडीने माणूस माणसाला कुठे शोभा देईल काय बरोबर काही मजा नाही त्या गोष्टीमध्ये आणि म्हणून मला म्हणायचं आहे चारों ओर आपका नाम बड़े शान से फैला है चारों ओर आपका नाम बड़े शान से फैला है और शायरी में मायरे से गुणवान से पाला पड़ा है शायरी में मायरे से गुणवान से पाला पड़ा है सामने हो जाए दमदार ऐसे देखने वालों की चॉइस है सामना हो जाए दमदार ऐसे देखने वालों की चॉइस है और मेरे सवाल का जवाब देना बराबर ये हर एक किसी की ख्वाहिश है अरे म्हणून मला म्हणायचं आहे कहते हैं कोई कबाब में
होनी चाहिए। आप सभी से मेरी यहाँ शांति होनी चाहिए। और दोनों शायरों की दुआ जरा कांटे की होनी चाहिए, कांटे की होनी चाहिए। पर कांटा कौन सा? आंब्याचा कांटा। तू बाई मला माहिती एकच कांटा आहे। कोणता? म्हणजे पपईचा कांटा। तू रोजच खातेस ना पपया मोठा मोठा? नाही दोन निघले का? पपईचा आणि आंब्याचा कांटा राहते काय? मग कशाचा नाही की शायरी है जनजागृति की मशाले करने का नाच नहीं मतलब ना। शायरी ही आत्मप्रचिती, गुरु प्रचिती, सिद्धांत प्रचिती, वैज्ञानिक पद्धतीने, भौगोलिक पद्धतीने, ऐतिहासिक पद्धतीने शायरी होईल। बाह्य शायरी होणार नाही। आणि मला गॅरंटी आहे आमच्या पुरुषांना खांडे का बाह्य शायरी करतच नाही। मी सांगतो ना आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सुंदर बोलणारा आणि शब्द बनायला शायरी करणारा एकच माणूस आहे। हो नाही तर आजकालचे आहे आताचे तीन निघालेले सांगूच नका त्यांचे बोलणे। तर ते म्हणतात ना काही जे चांगले लोक असतात त्यांना बरोबर मॅनस असते कसं बोलायला पाहिजे। नाही तर काही आताचे निघणं तरी अर्ध्या हरणाला ठेवले शायरी आहेत बहुत सारे। फळ उत्तर बनायला खर्च मोठा पण शाळेत त्याला शायरी करत नाही आणि म्हणून मला त्या बोळ्या मोठ्या माणसाबरोबर शायरी करायला आवडते। परंतु शाहीर साहेब शायरी करायला आवडते पण तुम्ही जर मला हे बोलतो ते बदलायला आवडत नाही मला खरं सांगतो। मी माझ्या पद्धतीने चालेल। तुम्ही मोठे असाल तर तुमच्या परी मी माझ्या परी बस। मला बोलायचं आहे।
नवीन गाणं सादर करते हैं अनुभवाचं गाणं जरा ते प्रश्न उत्तराचं जरा लक्ष नाही का दिसते ना कसं ये कौन सी बात है अंदर की बात है अरे बाप रे नाताच्या घरची म्हणती को ना पाण्याला लागली मोठी तहान म्हणून अरे बहिराला ऐकू आंधळ्याला दिसते अरे नसुनी या नाक नकू
आणि म्हणून मला समोर एक शेवटच्या काळात म्हणायचं आहे त्याला साधं दूध नाही भेटत सांग ना त्याला आपल्या आईला गिळलं तो चमत्कारी मुलगा कोण असेल आई कोण असेल आणि तो तार नाही चोर करायचा चोरता कोणता ढोलक